विधान परिषदेच्या निवडणुकीकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। आज ही अगदी थोड्याच वेळात निवडणूक सुरू होणार आहे। मात्र आपण पाहतोय एकीकडे मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस सध्या होतोय आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय मिलिंद नार्वेकर जे विधान परिषदेचे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांनी महत्त्वाची मागणी केली आहे। मतदानाची वेळ 1 तासांनी वाढवून द्यायची मागणी केली। तर दुसरीकडे महत्त्वाची दृश्य आहेत ही द ललित मुंबईतील या हॉटेलमधून अजित पवार त्यांच्या पक्षातील या आमदारांसह आता विधान भवनाच्या दिशेने निघतायत आणि तेव्हाचीच ही महत्त्वाची दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहत आहोत। सध्या आपण पाहतोय की राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या या रिंगणामध्ये आहेत। एकूण 11 जागा आहेत मात्र उमेदवार 12 आहेत, त्यामुळे घोडेबाजार रंगणार हे मात्र निश्चित। विधान परिषद निवडणूक 2 वर्षांपूर्वीची जर आपण आठवली तर अशाच पद्धतीने हाय व्होल्टेज ड्रामा हा महाराष्ट्रामध्ये रंगला होता। त्यावेळी काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे हे पडले होते आणि त्याच रात्री मग एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाले होते। त्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात जर आपण पाहिलं तर विधान परिषद निवडणूक ही कायमच अनेक राजकीय नाट्य घेऊन येणारी ठरते। तर यंदा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राज्यात कशा पद्धतीने हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळतोय याकडेच आता संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। आताची ही महत्त्वाची दृश्य साम टीव्हीवर पाहतोय। एकीकडे अजित पवार आपल्या सर्व महत्त्वाच्या या 40 आमदारांसह विधान भवनाच्या दिशेने मुंबईतील द ललित या हॉटेलमधून निघालेले आहेत, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे विधान परिषदेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे आता विधान भवनात दाखल झालेले आहेत। साम टीव्हीवर आपण दिवसभर विधान परिषद निवडणुकी संदर्भातले सर्व अपडेट अतिशय वेगवान पद्धतीने पाहणार आहोत आणि आत्ताची एक मोठी बातमी आपण पाहतोय, मिलिंद नार्वेकर हे विधान भवनात दाखल झालेले आहेत। मुंबईत सध्या जोरदार पाऊस पडतोय आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी मतदानाची वेळ 1 तासाने वाढवून द्यावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे।